बॉटलचं नाव चिकन आहे आता. आमचा व्हिडिओ सुरू झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक युरोपियन दंतकथा घेऊन आलो आहोत आणि गोष्टीचं नाव ह्यांनी सांगूनच टाकलंय तुम्हाला. काय आहे? चिकन लिकन. ही एक युरोप खंडातील एक दंतकथा आहे आणि ह्या पुस्तकामध्ये रसेल पंटर नावाच्या एका लेखकांनी ही गोष्ट सांगितली आहे. तर आपण सुरुवात करूया आजच्या गोष्टीला. वन्स अपॉन अ टाइम देर वॉज अ फार्म. एकेकाळी काय होतं सारंग? त्यांना सांग. फार्म होता. फार्म म्हणजे काय रे? शेत होतं. एकेकाळी एक शेत होतं. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स ऑन द फार्म वर हॅपी. तर बहुतांशी त्याच्यावरचे म्हणजे शेतावरचे जे प्राणी होते ते फार खुश होते, अगदी सुखात राहत होते. बट चिकन लिकन वॉजंट हॅपी. पण चिकन लिकन म्हणजे एक छोटं कोंबडीचं जे पिल्लू होतं ते पिल्लू मात्र काही खुश नव्हतं. ते सतत दुःखी असायचं. चिकन लिकन वॉज स्केअर्ड ऑफ एव्हरीथिंग. चिकन लिकनला नेहमी भीती वाटायची. अगदी सगळ्याच गोष्टीची नेहमी भीती वाटायची. अगदी उंदराची किंवा स्वतःच्या सावलीची किंवा एखाद्या गांडुळाची सुद्धा. म्हणजे अगदी सगळ्याचीच तिला भीती वाटायची, तिच्यापेक्षा अगदी छोटा काही कीटक असेल तरी. वन डे चिकन लिकन वेंट टू द वुड्स. एक दिवस काय झालं? चिकन लिकन कुठे गेलं? जंगलात. वुड्स म्हणजे जंगल, फॉरेस्ट. तर एकदा चिकन लिकन ते छोटं पिलोट जंगलात गेलं. तर विचार करत होतं, आय नीड अ सेफ प्लेस टू सिट. मला एक सुरक्षित जागा हवी आहे जिथे मला कशाचीच भीती वाटणार नाही. ही स्टॉप बाय अन ओक ट्री. तर ओकचं जे झाड असतं ज्याला एकॉन अशी जी फळं छोटी छोटी येतात, तर त्या ओक ट्रीकडे जाऊन ते थांबलं. सडनली अ टायनी एकॉन ड्रॉप्ड फ्रॉम द ट्री. अचानक काय झालं? त्या ओक ट्रीवर ना एक छोटंसं एकॉनचं फळ त्याच्या टुक्कशीन पडलं. आणि कुठे पडलं ते? अँड हिट चिकन लिकन्स हेड. डोक्यावरतीच टपाक करून ते पडलं. मग काय होतं? आउच! चिकन लिकन म्हणतो. चिकन लिकन डिडंट सी द एकॉन. चिकन लिकनने एकॉन बघितलाच नाही. त्याने बघितलंच नाही काय पडलं. मागे पण वळून पाहिलं नाही किंवा त्याला कळलंच नाही. ते विचार करायला लागलं, व्हॉट वॉज दॅट? काय होतं हे? ही लुक्ड अप ॲट द ब्लू स्काय. वर बघितलं तर त्याला काय दिसलं? आकाश दिसलं त्याला. द ब्लू स्काय. अगदी निळाशार आकाश दिसलं. ओ नो, ही सेड, द स्काय मस्ट बी फॉलिंग. अरे देवा, आकाश, आभाळ कोसळतंय, आकाश पडतंय असं त्याला वाटलं. चिकन लिकन रॅन अराउंड अ ट्री. चिकन लिकन एका त्या झाडाच्या भोवती गोल 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 फिरायला लागलं. त्याला चक्कर यायलाच लागली. आय मस्ट टेल द किंग, थॉट चिकन लिकन. एवढी जर मोठी बातमी असेल, आभाळच जर कोसळत असेल, आकाश पडत असेल, तर ही खबर तर आपण राजापर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याने विचार केला. ही रश्ड बॅक टू द फार्म यार्ड. आणि तो चिकन लिकन लगेच ते पिलोट लगेच राजाकडे जाण्यासाठी त्याने धाव घेतली. हेनी पेनी वॉज सिटिंग बाय द हेन हाऊस. तिथे एका कोंबड्यांचा एक खुराटा होता. त्या खुराट्यामध्ये हेनी पेनी नावाची एक कोंबडी बसली होती. आउट ऑफ माय वे, येल्ड चिकन लिकन. चिकन लिकन ते एवढूसं कोंबडीचं पिलोट, त्याने त्या कोंबडीलाच डायरेक्ट धमकी दिली, चल माझ्या मार्गातून दूर हो. व्हॉट्स द मॅटर? आस्क्ड हेनी पेनी. हेनी पेनीने विचारलं, काय झालं? द स्काय इज फॉलिंग, क्राईड चिकन लिकन. अरे आभाळ कोसळतंय. ओ नो, सेड हेनी पेनी, व्हॉट शॅल वी डू? आपण काय करू शकतो? आय एम गोइंग टू वॉर्न द किंग, सेड चिकन लिकन. चिकन लिकन अगदी एकदम ऐटीत सांगायला लागलं, मी चाललोय राजाकडे ही खबर द्यायला. आय विल कम टू, सेड हेनी पेनी. हेनी पेनी म्हणाला, चल 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 चल, मी पण येते. दे रॅन पास द हेन हाऊस अँड थंप. ते आता त्या कोंबड्यांच्या खुराट्याच्या बाहेर जातच होते, तेवढ्यात काय झालं? कोण भेटलं त्यांना?
दे बम्प्ड इनटू कॉकी लॉकी. कॉकी लॉकी कोण होता? एक कोंबडा होता. कॉक होता तो, कॉकी लॉकी. तर ते त्याच्यापाशी येऊन आदळले. व्हॉट्स द मॅटर आस्क्ड कॉकी लॉकी. कॉकी लॉकीने लगेच विचारलं, काय हो, काय झालं? द स्काय इज फॉलिंग क्राईड चिकन लिकन. चिकन लिकनने लगेच सांगितलं, अरे आभाळ कोसळतोय. ओ नो सेड कॉकी लॉकी. व्हॉट शॅल वी डू? काय करू शकतो आपण? वी आर गोइंग टू टेल द किंग सेड हेनी पेनी. हेनी पेनी म्हणाली, आम्ही चाललोय राजाला खबर द्यायला. दे रॅन आउट ऑफ द फार्म यार्ड. आणि गेले ते शेताच्या बाहेर निघून गेले राजापर्यंत खबर पोहोचवण्यासाठी. दे रॅन पास्ट अ डक पॉन्ड. जाता जाता त्यांना काय लागलं? एक बदकाचं तळं, ज्यात बदक असायचं. डकी लकी वॉज स्विमिंग. डकी लकी नावाचं एक बदक होतं, ते तिथे मस्तपैकी पोहत होतं. व्हॉट्स द मॅटर ही आस्क्ड. डकी लकीने लगेच विचारलं, काय हो, काय झालं? द स्काय इज फॉलिंग सेड क्राईड चिकन लिकन. चिकन लिकनने लगेच सांगितलं, अरे आभाळ कोसळतंय. ओ नो सेड डकी लकी. व्हॉट शॅल वी डू? आपण काय करूया? वी आर गोइंग टू टेल द किंग सेड कॉकी लॉकी. कॉकी लॉकी म्हणाला, चला आम्ही चाललोय राजाला खबर द्यायला. आय विल कम टू सेड डकी लकी. डकी लकी लगेच एका पायावर तयार, मी पण येतो म्हणाला. दे रॅन अक्रॉस द ब्रिज. आणि ब्रिजवरनं जाऊ लागले ते. एक पूल होता, त्या पुलावरनं जाऊ लागले. दे केम टू द ओल्ड बार्न. आणि ते कुठे येऊन पोचले? एका जुन्या शेताकडे येऊन पोचले. गुझी लुझी वॉज सिटिंग ऑन हर नेस्ट. गुसी लुसी म्हणजे कोण माहितीये? गुज म्हणजे एक हंस आहे, एका हंसाचा प्रकार. राजहंस नाही, पण एका हंसाचा प्रकार आहे गुज. तर तिथे त्यांना गुझी लुझी भेटलं, ते गुज भेटलं. तर गुज विचारतो, व्हॉट्स द मॅटर शी आस्क्ड. हंसाने विचारलं, काय हो, काय झालं? द स्काय इज फॉलिंग क्राईड चिकन लिकन. चिकन लिकन म्हणा, अरे आकाश पडतोय. ओ नो सेड गुझी लुझी. व्हॉट शॅल वी डू? काय करूया? वी आर गोइंग टू टेल द किंग सेड डकी लकी. डकी लकी म्हणाला, आम्ही चाललोय, आम्ही राजाला खबर देणार. आय विल कम टू सेड गुझी लुझी. गुझी लुझी पण एकदम तयार, मी पण येतो, मी पण येतो म्हणायला लागला. गुझी लुझी पण. दे रॅन पास्ट द बार्न. आणि ते त्या मळ्याच्या बाहेर पडू लागले. दे रॅन इन टू द फील्ड. परत एक नवीन शेत लागलं. टर्की लर्की वॉज पॅकिंग ॲट द ग्राउंड. तिथे एक टर्की होती. एक टर्की सुद्धा एका कोंबड्यांचाच प्रकार आहे. तर टर्की तिकडे होती, टर्की लर्की. ती काय करत होती? जमिनीवरती किडे वगैरे हे करून खात होती. व्हॉट्स द मॅटर शी आस्क्ड. तिने विचारलं, काय झालं? द स्काय इज फॉलिंग क्राईड चिकन लिकन. परत म्हणालो, अरे आकाश कोसळतोय. ओ नो सेड टर्की लर्की. व्हॉट शॅल वी डू? काय करू आपण? काय करूया आपण? वी आर गोइंग टू टेल द किंग सेड गुझी लुझी. गुझी लुझी लगेच म्हणाला, आम्ही चाललोय राजाला सांगायला. आय विल कम टू सेड टर्की लर्की. टर्की लर्की पण, मी पण येते, मी पण येते. दे रॅन थ्रू द फील्ड. आणि त्या शेताच्याही पलीकडे गेले ते. सून दे केम टू द फॉरेस्ट. तेवढ्यात काय लागलं त्यांना? जंगल लागलं. अँड फॉक्सी लॉक्सी. तिकडे कोण होता सारंग? फॉक्सी लॉक्सी कोण असतो? कोण आहे? कोल्होबा. तिथे जाता जाता त्यांना कोल्होबाने पकडलं. व्हॉट्स द मॅटर ही आस्क्ड. त्याने विचारलं, काय हो, काय झालं? द स्काय इज फॉलिंग क्राईड चिकन लिकन म्हणाली, अरे आकाश कोसळतोय. फॉक्सी लॉक्सी डिडंट थिंक द स्काय वॉज फॉलिंग. त्याने विचार केला, काय ही मूर्ख लोक आहेत, कधी आभाळ कोसळतं का? पण त्यांनी काही त्यांच्या समोर सांगितलं नाही. वी आर गोइंग टू टेल द किंग सेड टर्की लर्की. टर्की लर्की काय म्हणाली? आम्ही चाललोय राजाला खबर द्यायला. आय नो अ शॉर्टकट सेड फॉक्सी लॉक्सी. फॉक्सी लॉक्सीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. त्याने सांगितलं, चला मी शॉर्टकट दाखवतो तुम्हाला राजापर्यंत पोहोचण्याचा. ही लेड देम इनटू द फॉरेस्ट.
आणि तो त्यांना जंगलाच्या आत एकदम घेऊन गेला अँड पॉइंटेड टू अ होल डाऊन देर ही सेड. त्याने एका होल कडे बोट दाखवलं, एका गुहेकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, हे बघा इकडे. दे ऑल वेंट डाऊन द होल. मजा पहा ना, सगळे गेले होल मध्ये. विचार पण नाही केला की राजा इकडे राहतो का, होल मध्ये राहतो. ते सगळे अगदी कोल्होबाच्या सांगण्यावर लगेच त्या गुहेमध्ये शिरले. इज दिस वेअर द किंग लिव्स? आस्क्ड हेनी पेनी. हेनी पेनीने विचारलं, इथे राहतो राजा? काय रे सारा, बिळात राजा राहतो? गुहेत राजा राहतो? नो, सेड फॉक्सी लॉक्सी. इट्स वेअर आय लिव्ह. इथे तर मी राहतो. अँड इट्स वेअर आय एम गोइंग टू गॉबल यू ऑल अप. आणि इथे मी तुम्हा सगळ्यांना खाऊन टाकणार आहे. Who will tell the king the sky is falling? cried Chicken Licken. Chicken Licken म्हणाली, मग राजाला कोण सांगणार की आभाळ कोसळता येते? Stupid bird, said Foxy Loxy. फॉक्सी म्हणाला, फॉक्स म्हणाला, मूर्ख पक्ष्या. The sky can't fall. आभाळ कसं कोसळू शकतं? Just then, तेवढ्यातच an acorn hit Foxy Loxy on the head. टंग. तेवढ्यात काय झालं? फॉक्सी लॉक्सीच्या डोक्यावरती सुद्धा काय पडला? एकोर्न. फॉक्सी लॉक्सी didn't see it. फॉक्सी लॉक्सीने मात्र काही एकोर्न बघितला नाही. All he could see was the sky. काय बघितलं त्याने वरती? आकाश. The sky is falling. Now he was scared. आता मात्र त्याला खूप भीती वाटली. त्याला वाटलं की खरंच आकाश कोसळतंय. He ran down the tunnel and was never seen again. तो जो धावला. काय होतं तिकडे? एक टनल होता, एक भोगदा होता. त्या भोगद्याच्या आर पार गेला आणि कधी बाहेरच पडला नाही तो. आउट ऑफ माय वे सगळ्यांना सांगत तो गेला. द अदर्स हॅड सीन द एकॉर्न फॉल ऑन फॉक्सी लॉक्सी. बाकी सगळ्यांनी मात्र तो एकॉर्न पडताना बघितला होता फॉक्सी लॉक्सीच्या डोक्यावरती. एव्हरीवन लुक्ड ॲट चिकन लिकन. Are you sure the sky fell on your head? काय रे, काय विचारलं त्यांनी सगळ्यांनी मिळून चिकन लिकनला? तू नक्की सांगतोय? आकाशच पडलं ना तुझ्या डोक्यावर? चिकन लिकन तेव्हा विचार करत म्हणाल, मे बी इट वॉज अन एकॉर्न. कदाचित तो एकॉर्नच असावा. And they chased him all the way home. बघतोच तुला, थांब, चल पहिला घरी चल, घरी चल. असं करत त्याला घरी घेऊन गेले. सगळे पक्षी. कोण कोण होते सांग? हेनी पेनी. अजून कोण होता? फॉक्सी लॉक्सी तर गेला. तो तर बिळात पळाला, त्याच्या गुहेत गेला. मग तो पुन्हा कधी चालला नाही. कोण कोण पक्षी होते? हेनी पेनी. अजून बदकाचं नाव काय होतं? डकी लकी. अजून कोण होता? टर्की लर्की, गुझी लुझी, कॉकी लॉकी. सगळ्यांनी मिळून त्या चिकन लिकनला चल 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 घरी चल, घरी चल करत घेऊन गेले. त्यांनी काय सांगितलेलं चिकन लिकननी सगळ्यांना? काय पडतंय डोक्यावरती? आकाश. पण मग काय म्हणाला? कदाचित काय पडलं असावं? तर अशी होती ही आमची आजची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली? हो, हे काय आपण रेकॉर्डच करतोय. टाटा कर. टाटा. बाय बाय. टाटा.